एकदा स्वागत। आज मी तुमच्यासोबत राजमाची भाजी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करणार आहे। ऑलरेडी माझ्या चॅनलवर मी एक मसाला कसा बनवायचा ह्याची रेसिपी शेअर केली होती, तर तोच मसाला वापरून आपण राजमाची भाजी झटपट कशी बनवायची ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तर इथं मी अर्धी वाटी राजमा घेतलेला आहे। ह्याला मी कुकरच्या भांड्यात घालून घेते आणि ह्याला आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर मी धुवून घेते। तर मी ह्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं आहे 4 ते 5 तास किंवा रात्रभर। जेवढा राजमा घेतलाय त्याच्या थोडंसं वरतीपर्यंत पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून रात्रभर भिजत ठेवायचं आहे। भेटूया मग आपण आता सकाळी। कुकरमध्ये कुकरचं भांडं हे मी ठेवून घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर मी 2 ते 3 शिट्ट्या काढून घेते। इथं कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत। कुकर गार झाल्यावर भेटूयात। तर इथं कुकर गार झालेला आहे। चला तर मग राजमा शिजला आहे का बघूया। हे बघा किती मस्त शिजलेला आहे। एकूण 1 राजमा शिजलेला आहे। चला तर मग आपण भाजी बनवून घेऊयात। तर सर्वात प्रथम कढई गरम करायला ठेवून घेऊयात। तर इथं कढई आपली गरम झालेली आहे। आता ह्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊयात। तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालून फोडणी देऊन घेऊयात आणि लगेच बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेऊयात। तुम्हाला इथं कांदा नसेल पाहिजे तर तुम्ही स्किप केलं तरी चालणार आहे। गॅस हा मध्यम आचेवरच ठेवायचा आहे। कांदा थोडासा भाजून झाला की त्यामध्ये मी जो मसाला बनवून ठेवलेला आहे तो मसाला 2 चमचे घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। हा मसाला कसा बनवायचा ह्याची रेसिपी ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि हा मसाला भाजी बनवायच्या आधी 10 ते 15 मिनिटं आधी मी फ्रीजमधनं काढून ठेवलेला होता। आता आपण झाकण ठेवून हा मसाला भाजून घेऊयात। अधूनमधून आपल्याला हा मसाला मिक्स करत राहायचा आहे। आणि आता ह्यामध्ये मी 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कोल्हापुरी मसाला, अर्धा चमचा धनेपूड घालून घेते आणि मिक्स करून घेते आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे। इथं तुम्हाला जे मसाले यूज करायचे आहेत ते तुम्ही यूज करू शकता। तर इथं आपला हा मसाला भाजून झालेला आहे। आता ह्यामध्ये आपण जो राजमा शिजवून घेतलेला आहे तो आणि त्यातलं जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे। इथं तुम्हाला भाजी घट्ट किंवा पातळ जशी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आणि आता इथे शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं मला भाजी ही पातळ पाहिजेले आणि इथं थोडीशी घट्ट वाटते, त्यामुळे ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते। इथं पाणी घालत असताना आपल्याला थंड पाणी घालायचं नाहीये, कोमट पाणी घालायचं आहे, जेणेकरून भाजीतला जो कट आहे तो तसाच राहील। मध्यम आचेवर 5 मिनिटं भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तयार आहे झटपट अशी राजमाची भाजी। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका
तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद.